नमस्कार, मी सचिन खुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊया, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार. परवरीचे आमदार रोहन खवटेंची महत्त्वपूर्ण घोषणा. दुसरीकडे काँग्रेसला रामराम केल्यानंतर खवटेंच्या समर्थकांची काँग्रेसवर आगपाखड. दाभोळी विमानतळावर कोविड बाधितांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क. मूळ गोव्यातील 41 वर्षीय ब्रिटिश नागरिक कोविड पॉझिटिव्ह. इंग्लंडहून आलेल्या विमानातील 3 प्रवासी कोविड बाधित. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा तळागाळातील लोकांशी संवाद. गोव्यासाठी सरकार या संकल्पनेसाठी कामाला लागा. प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश. आणि आपचं सरकार आलं तर 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला प्रति महिना 1000 रुपये. गृह आधार योजनेतून मिळणार 2500 रुपये. आपच्या नेत्या आतिशी यांची घोषणा. परवरीचे अपक्ष आमदार रोहन खवटेंनी राजकीय वाटचालीसंबंधी महत्त्वाचं विधान करताना आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र त्यांचा योग्य तो सन्मान राखला न गेल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले असं खवटे म्हणाले. तुम्ही जेन्ना तांकां सांगिल्लें द रोड मॅप आनी तांणी तुमचेर विश्वास दवरून जेन्ना ते भितर सरिल्ले, इट वॉज ड्युटी ऑफ द काँग्रेस टू बिल्ड अप अलॉंग विथ दीस पीपल द बूथ इन द पार्टी. अनफॉर्च्युनेटली दे कुडंट सी द लायट ऑफ द डे. They were feeling humiliated and insulted. They conveyed to me last evening. It was their decision to get and come across together. It was their decision to come out. Whatever decision they have taken, I stand by it. If they have a thing where they are not comfortable with the Congress, with the attitude and the way they are working, I don't see any sunlight for this particular party. I wish Congress all the very best. And that has made us also to discuss last night how we need to move ahead. And ताज्या खातीर आमी अपक्ष वतले, but we have taken that step and we are moving ahead. काँग्रेसीन वतकर काल येस्टरडे दे हॅड कम क्वायट ह्युमिलेटेड एंड फिलींग इन्सल्टेड की 1 म्हयनो जालो अजून पर्यंत कांयच कित्याक जायनाका म्हणून ते ताका तेन्ना तेच सांगलां की काँग्रेसीची पद्दत ज्या तरेन आसा, आय डोंट थिंक दे आर एनी वे क्लोज टू विनींग इलेक्शन्स ऑर गेटींग इन टू इलेक्शन मोड. आमी जॉयन जाता, आमचो एक्स ZP गुपेश ताका अध्यक्ष करता जाल्यार वी वील रिवायव म्हणून दीस वॉज देअर थॉट प्रोसेस. पूण भितर वतकर तांकां कळ्ळें की एकूय गजाल जायना. And the president of the party started giving alternate names, started telling bedtime stories. Congress कडल्यान कांयच पर रिवॉर्ड येना जालें. The same people were supposed to try and convince us to be a part of Congress in the whole run of coming elections. पूण अशें जालें की they were so embarrassed and humiliated की they were not finding the way ahead. जी उतरां आनी जे कन्फर्मेशन जे काँग्रेस पार्टीन हांकां दिल्लें, ज्या तरेन आमी काँग्रेस रिवायव करया परवरी म्हणून, तातूंतले एकूय गोश्ट तांणी दवरली ना. वयल्यान 5-7 दीस पयलीं अशें कळून आयलें की द प्रेसिडेंट ऑफ द पार्टी इनडायरेक्टली कन्वेड टू देम की तुमच्या भितर समज कोण अध्यक्ष करपा जाय जाल्यार आमी तांच्या भितर इलेक्शन घेवचें पडटलें. परवरी पयलें काँग्रेसीचे प्रेजेंस हार्डली आसा एंड दे वॉन्टेड टू बिल्ड अप दीस पर्टिक्युलर थिंग. दे वर ऑफ द व्यू दॅट वी नीड टू लूक एट हाऊ टू मूव पॉलिटिकली थिंग्स अहेड. Unfortunately, things have not met together. The initiative of the president does not seem to be, of the Congress, does not seem to be towards winning any election. ज्या तरेन गोंयांत सगळें वातावरण पळयलें, ज्या तरेन 3 म्हयने पयले आशिल्ले आनी आतां पळयलें, आतां तुमी TMC पळयात, आम आदमी पळयात, which ever party is coming is doing their part. But I don't find anything happening in the Congress. दरम्यान खवटे समर्थकांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर काँग्रेसवर आगपाखड केली. पक्षात प्रवेश केल्यानंतर 1 महिना उलटला तरीही गट समित्यांची नेमणूक न झाल्यामुळे आम्ही पक्ष सोडत आहोत असं यावेळी सांगण्यात आलं. रोहन खवटे यांना पूर्ण पाठिंबा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं. गेल्या 9 तारखेक नोव्हेंबराचे आम्ही सगळे जवळजवळ 17 जण काँग्रेसीत जॉईन झाले. हेचे कारण की काँग्रेसचे हात घट करपा खातीर आनी काँग्रेस फुडें व्हरपा खातीर आनी आमकां दिसतालें की काँग्रेस फुडें वचून बरें काम करतली. पूण आयज आमकां दिश्टी पडटा की काँग्रेसी भितरूच हें सद्या सारकें ना. कारण आयज 1 म्हयनो जालो आमी काँग्रेसीत जॉईन जाल्यार आजून पासून हो आमचो जो परवरचो ब्लॉक जो आसा
तो तेंच्यांनी अजून ब्लॉकाचो प्रेसिडेंट म्हणून काडलेलो ना. आनी त्या खातीर आमी सगळ्यांनी एक विचार घेतलो की म्हाका दिसता की आमी आतां फुडें काँग्रेसी वचून कांयच फायदो ना. तेन्ना आमी सगळ्यांनी राजिनामा दिवपाचो ठरयिल्लें आसा. तांकां आमची गरज ना म्हाका दिसता. ताणी एक म्हयनो जर एक ब्लॉक जायना रेडी जाल्यार ती काँग्रेस आनी कसो कित्याक शिरी पडटा? ती कित्याक वतली हेज्या फुडें? अरे तुमी एक ब्लॉक फॉर्म करूंक जायना जाल्यार तुमी हे गोंया राज चलयतले. ह्या पक्षाक आमची गरज ना. ह्या पक्षाचो फुडार बिगडून काबार करून उडयला आनी हेच्या फुडें आस्ते आस्ते तो काबार जायत वयतलो. जो पर्यंत हो अध्यक्ष आहा तो पर्यंत हे पक्ष तुमी सोदपाचे काबार म्हणा. हेच्या फुडें आमी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या वोटरांक कॉन्फिडन्सान घेवन आमी फुडलो विचार करतले. आमी कितें करपाचें तें, आमी खंय वचपाचें, कितें करपाचें आनी आमचे एमएलए कसो आमी निवडून हाडपाचें. फुडें वचपाचे पार्टी ना, ते पार्टेक रावन आमचें कांय कल्याण जावपाचें ना. तशेंच आमच्या आमदाराचें कांय कल्याण जावपाचें ना. आज गरज आसा, नीड ऑफ द हावर म्हणटा पळय ती आजून काँग्रेस पार्टीक कांयच पळोवंक ना. हांवें पळयल्लें की काँग्रेस पार्टी कितले आमदार असले आनी तेंचे आमदार कशे अशे एक एक करून फुडें गेल्ले, तीच परिस्थितीची आजुनूय चालू आसा. प्रत्येक आमदार एक एक दिसा एक एक डिझायन जावन वचत आहा. लास्ट उरली कितें पार्टी? 2 आमदारांची पार्टी उरल्या. ते 2 आमदार उरतले हेची शाश्वती ना. तरी आसतना आमचो जो प्रेसिडेंट आसा त्या प्रेसिडेंटाक कांयच पडलेलें ना आनी प्रेसिडेंटान कांयच डिसिजन घेतलेलें ना. आमचे जे ब्लॉकाचे जे सांगले, खासदार बाबान सांगले, मारिना मॅडमान सांगले, भुपेश बाबान सांगले, एक जर ब्लॉकाचे डिसिजन ते जर घेवंक शकना ब्लॉक फॉर्म करपाचे जाल्यार आनी इलेक्शन जिखून गोंय राज्य चलयतले खंयच्या आदारार? गोव्यासाठी सरकार या संकल्पनेनं गोवा पुन्हा गोमंतकीयांच्या हाती देण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा संदेश काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. दरम्यान प्रियांका यांनी मोरपिरला आणि दाबोळी इथल्या स्थानिकांशी संवाद साधला. Here I have come specially to pay respects to the martyrs and also to remember Ram Manohar Lohia ji, who had come here and seen the suffering of the people of Goa and declared from here that it should be liberated. So I'm very proud to come here today and to pay my respects as well. Basically, what is the message for the Congress workers ahead of the elections? The message I would like to give is that we must work really, really hard to restore Goa in the hands of Goans. That is the central message. We must work hard to provide Goans with a government that actually works for Goa. And that the sole aim is not to capture power or to capture the resources of Goa, but it is to actually provide livelihood, jobs for women, for the young, the youth of Goa, so that they don't have to leave Goa and find jobs elsewhere. So that's the central message, is to work hard to spread this message amongst the people. What is the feedback you have received from your leaders about the prospects of the Congress party? We are receiving good feedback. What is your feedback? Tell me, sir. तो कांग्रेस पार्टी ने तय किया है कि आपके लिए काम करेंगे ही. आपने पानी की समस्या की बात की, आपने यहाँ पे एक स्पोर्ट्स ग्राउंड की समस्या की बात की. ये सब आपके अधिकार हैं. ये जब सरकार करती है तो आपके लिए कोई एहसान नहीं करता. वो सरकार की ड्यूटी है, उसका कर्तव्य है कि आपके लिए करे. स्कूल, शिक्षा के लिए, पानी, सड़कें, ये सब चीजें आपके अधिकार हैं. तो जब आप सही सरकार चुनेंगे तभी ये अधिकार आपको मिलेंगे. जब आप ऐसी सरकार चुनेंगे जिनको आपके अधिकारों की परवाह नहीं है, जो सिर्फ किसी भी हालत में सत्ता में रहना चाहते हैं, तो ये आपके लिए काम नहीं करेंगे. तो सरकार का काम ये होता है कि आपको रोजगार दिलवाए, आपको आगे बढ़ाए, आपकी गांव में समस्या है उसको सुलझाए. तो आपको ऐसी सरकार चुननी ही पड़ेगी. और खास तौर से इस बार, क्योंकि अगर गोवा को आप अपने हाथों में नहीं लोगे, आप गोवा के वासी हो, आपको तय करना पड़ेगा कि हम ऐसी सरकार लाएंगे जो हमारे लिए काम करे. क्योंकि ये जो एक आदत बन गई है नेताओं की कि वो चुनाव के समय आपको कई
प्रॉमिस करते हैं, वचन देते हैं और फिर चुनाव के बाद रखते नहीं हैं। तो ये बहुत जरूरी है कि आप उन नेताओं को जिम्मेदार बनाएं। कांग्रेस पार्टी ने पहले करके दिखाया है। डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी करण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नोव्हेंबरमध्ये केली होती। मात्र ही कालमर्यादा संपली तरी अंतर्गत कलहामुळे उमेदवारच ठरत नसल्यानं ही घोषणा फोल ठरली। पाहुयात सविस्तर वृत्त। गिरीश चोडणकरांची घोषणा ठरली फोल। First or second week, it will be very clear. Between first and second week. उमेदवारांची पहिलीच यादी रेंगाळली। Therefore, when we field the candidate, we are reasonably confident he has the capacity, he or she has the capacity to win. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांनी रांगच लावल्यानं काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला। काही ताज्या दमाचे नेते पक्षात येत असल्यानं पक्षाला दिलासा मिळतोय, मात्र उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत पक्ष गुंतून पडलाय। प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांविषयी चर्चा झालीच नसल्यानं यादी जाहीर करण्यास विलंब झाला। लवकरच ही यादी जारी करण्यात येईल असं पी चिदंबरम सांगत असले तरी अंतर्गत कलहामुळे ही यादी लवकर जारी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। चिदंबरम यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेसच्या 35 गट समित्यांनी उमेदवारांची नावं निश्चित करून निवडणूक समितीकडे दिलीत तरीही अंतर्गत कलहामुळे ही यादी जारी करता आलेली नाही असं खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे। समित्यांकडूनच नावं आली असली तरी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झालेली नाही। समितीच्या बैठकीत नावं निश्चित झाल्यानंतर ती छाननी समितीकडे जातील, त्यानंतर केंद्रीय समितीकडे ती नावं पाठवून दिली जातील। इतकी प्रक्रिया झाल्यानंतर यादी जारी केली जाईल असं चिदंबरम यांनी म्हटलंय। Block Congress committees will recommend candidates and the final candidate will be selected from among them. There are only 3 or 4 more meetings which have to be held. They've already made their recommendation. 35 or 36 has completed already. All our candidates have the capacity to win. All our candidates will have as I said, it is loyalty, integrity, winnability and acceptability. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतच काँग्रेस पक्ष गुंतून पडल्यामुळे युती संबंधीचं घोंगडही भिजत पडलंय। त्यामुळे गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनाही पक्षाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। अशातच युतीविषयी अद्याप कोणत्याच पक्षाशी चर्चा झालेली नसल्याचं चिदंबरम यांनी म्हटलंय। त्यामुळे युतीविषयी काँग्रेसचं धोरण अद्याप स्पष्ट नसल्याचं दिसून येतंय। चिदंबरम यांनी 35 जागांवर उमेदवार निवड प्रक्रियेचा उल्लेख केल्यानं काँग्रेस एकला चलोरेची तर तयारी करत नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते। सचिन कुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। गृह आधार योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातल्या एकाच महिलेला मिळतो, मात्र आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर कुटुंबातील प्रत्येक महिलेला 1000 रुपये दिले जातील अशी घोषणा आपच्या नेत्या आतिशी यांनी केली। गृह आधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला 1500 ऐवजी 2500 रुपये देण्याची घोषणाही आतिशी यांनी केली। गोवा में भी और हमारे देश में भी ये सच्चाई है कि महिलाएं 50% ऑफ द पॉपुलेशन जरूर हैं, लेकिन ये 50% ऑफ द पॉपुलेशन इंडिपेंडेंट नहीं है, एम्पावर्ड नहीं है। इस 50% पॉपुलेशन को आज भी अपनी हर छोटी बड़ी चीज के लिए अपने परिवार के पुरुषों पे, अपने फैमिली के मेल्स पे डिपेंडेंट रहना पड़ता है। अगर आप एक महिला को देखिए बचपन में, यंग एज से, अगर उन्हें कोई भी डिसीजन लेना है, कोई भी खर्चा लेना है, खर्चा करना है, तो उन्हें अपने फादर से पूछना पड़ता है, फादर से पैसे मांगने पड़ते हैं। फिर वो उम्र में बड़ी हो जाती हैं, एडल्ट हो जाती हैं, उसके बाद उन्हें कोई भी छोटा खर्चा, बड़ा डिसीजन, छोटा डिसीजन करने से पहले अपने पति से पूछना पड़ता है, अपने हस्बैंड से पूछना पड़ता है। जब बुजुर्ग हो जाती हैं तो फिर अपने बेटे से पूछना पड़ता है। तो अपनी पूरी जिंदगी में बचपन से लेके बुढ़ापे तक हमारी 50% पॉपुलेशन, 50% ऑफ आवर पॉपुलेशन इज नॉट इंडिपेंडेंट। और यही कारण है कि अरविंद केजरीवाल जी ने गोवा की महिलाओं के लिए गारंटी दी है कि हम आपको इंडिपेंडेंट करेंगे, हम आपको एम्पावर करेंगे। और अरविंद केजरीवाल जी ने यह वादा किया है कि गोवा की हर महिला के बैंक अकाउंट में पैसे आएंगे। जो गृह आधार की बेनिफिशियरीज हैं उनको अभी सिर्फ 1500 रुपए मिलते हैं महीने के, पूरे फैमिली को सपोर्ट करने के लिए।
और ना सिर्फ 1500 रुपए मिलते हैं, वो पैसे कभी आते हैं कभी नहीं आते हैं। अब तो पिछले साल 1.5 साल से इतनी महिलाएं हैं जो कह रही हैं कि हमारे पास गृह आधार ऑन पेपर तो है पर हमारे अकाउंट में कुछ नहीं आता। तो इन गृह आधार के बेनिफिशियरीज के लिए पर मंथ उस स्कीम में 1500 से बढ़ाकर 2500 रुपए करेगी आम आदमी पार्टी। और हम ये इंश्योर करेंगे कि महीने की पहली तारीख पे बिना कोई सवाल जवाब के वो पैसा सीधा उन महिलाओं के बैंक अकाउंट में आ जाए। दूसरी बात, अभी गृह आधार योजना परिवार में चाहे जितनी महिलाएं हों, लेकिन सिर्फ एक महिला के पास आता है। जो महिलाएं गोवा में हैं जो 18 साल से ऊपर की हैं, हर महिला के बैंक में हर महीने 1000 रुपए आम आदमी पार्टी की सरकार देगी। तो चाहे कोई कॉलेज में जाने वाली लड़की हो, चाहे कोई जॉब करने वाली महिला हो, चाहे कोई हाउसवाइफ हो, किसी भी उम्र की कोई भी महिला हो और परिवार में चाहे एक बेटी हो, 2 बेटी हो, 3 बेटियां हो, एक बहू हो, एक सास हो, जितनी भी महिलाएं हैं हर महिला को 1000 रुपए मिलेंगे और गृह आधार की बेनिफिशियरी को 2500 रुपए मिलेंगे। देखिए, ये पैसे बैंक में आने से एक महिला को एक सेंस ऑफ एम्पावरमेंट मिलता है, एक सेंस ऑफ इंडिपेंडेंस मिलता है। क्योंकि अगर आपको हर अपने छोटे खर्चे के लिए भी, अगर आपको बाहर खाना खाने जाना है, अगर आपको अपने लिए कोई नए कपड़े खरीदने हैं, आज उस महिला को किसी से पूछना पड़ता है, किसी से पैसे मांगने पड़ते हैं। और देखिए, कोई भी इंसान चाहे वो कितना भी छोटा हो, कितना बड़ा हो, किसी दूसरे पे डिपेंडेंट नहीं होना चाहता। वो चाहता है कि मेरे पास अपनी फ्रीडम रहे। अरविंद केजरीवाल ये फ्रीडम गोवा की महिलाओं को दे रहे हैं। आज हमें खुशी है इस बात की कि जो अनाउंसमेंट अरविंद केजरीवाल जी ने गोवा आके किया था, आज से उसका घर घर जाके रजिस्ट्रेशन आम आदमी पार्टी ने शुरू कर दिया है। आज सुबह कलंगुट से हमने इस प्रोग्राम की शुरुआत करी और हम जितने भी घरों में गए उन सब महिलाओं को इस बात की खुशी है कि जब यहाँ पे आम आदमी पार्टी की सरकार बनेगी तो उनके परिवार में किसी को 4000 रुपए, किसी को 5500 रुपए, किसी को 6000 रुपए, क्योंकि हर महिला को फाइनेंशियल सपोर्ट मिलेगा। ये सिर्फ एक महिला को नहीं मिलने वाला परिवार में। तो इसलिए सब महिलाएं बहुत खुश हैं, सब महिलाएं बहुत एक्साइटेड हैं और सब महिलाओं ने एक सुर में एक बात कही कि अरविंद केजरीवाल ने हमारी प्रॉब्लम को समझा है। काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं लोकांना पुन्हा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न चालवलाय असा गंभीर आरोप टीएमसीचे नेते त्राजन डिमेलो यांनी केला। अद्याप या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केलेली नाही। निवडणुकीत जे काही आमदार निवडून येतील ते भाजपला विकण्यासाठी हे पक्ष षडयंत्र रचतायत असं डिमेलो म्हणाले। गोमंतकीयांसाठी तृणमूल काँग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचं डिमेलो म्हणाले। आज सगळं जाणा आताच बातमी एक भायर सरल्या की बाब चिदंबरनान सांगला अलायन्स ना गोवा फॉरवर्ड पार्टी कडेन, लोक घुसपायता, फकत गोवा फॉरवर्ड पार्टीचो लिडर दिल्ली येयलो आनी राहुल गांधी बाबाक सांगले की आमी काँग्रेस पक्षाक सपोर्ट करता, आमकां बीजेपीक प्रायोरिटी जाय, आनी राहुल गांधीन ते मानले। अलायन्सचो प्रश्नच येना। हितून एकूच कळटा वीकनेस जी आसा काँग्रेसची इतली वीक कि nobody can believe that they can defeat this present government. However, they are trying to fool the people as much as possible. आता लोकांक 14 point आणि हे आता व्हडले 14 point जाला. Both are trying to see how they can fool the people of Goa and how many MLAs they can get to sell them back to the BJP to form the government. But lok shadur asa and people are not going to fall prey to these practical jokes that they are playing. Secondly, Dinesh Gundu Rao has tweeted that he has invited the Goa Forward president to meet the Indian National Congress president of Goa at the Congress office. याद करून दिता सगळ्यांक की सोबत म्हणटालो गोवा फॉरवर्ड पार्टीचो अध्यक्ष म्हणटालो हो जी गिरीश चोडणकर जी आसा तो एक बोणेर म्हणून। आता एक अशें दिसून येता की नाल जी म्हणटा गोवा फॉर्ट इज गोइंग टू मीट द बोणेर आनी थंय कितें जातलें, लोकांक कशें फोटो ट्राय करतले हें आतां आमी पळोवचें पडटलें। लोक एका बदलाक ना, आतां सारकेंच क्लियर जाला only alternative before the people of Goa is TMC to give a stable government and to fight this corrupt BJP government.
दाभोळी विमानतळावर शुक्रवारी सकाळी मूळ गोव्यातील 41 वर्षीय ब्रिटिश नागरिक कोविड पॉझिटिव्ह सापडल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. इंग्लंडहून शुक्रवारी सकाळी गोव्यात आलेल्या विमानातील 3 प्रवासी कोविड बाधित असल्याचं निदान झाल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करून दिली. शुक्रवारी सकाळी निदान झालेली 41 वर्षीय मूळ गोमंतकीय ब्रिटिश नागरिक कोविड बाधित असल्याचं निदान झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. तिचे नमुने ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी पुण्यात पाठवले असून अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोवर त्या व्यक्तीला कासावली इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येईल असं आरोग्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान यूकेहून शुक्रवारी सकाळी गोव्यात आलेल्या फ्लाईटमधील 3 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले. या फ्लाईटमध्ये एकूण 237 प्रवासी होते. पैकी 3घांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ज्या प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना स्ट्रिक्ट होम आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे आणि कोविडची लक्षणं आढळल्यास 8व्या दिवशी किंवा त्यापूर्वी त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे असं आरोग्यमंत्री म्हणाले. दरम्यान भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाला आवश्यक निर्देश जारी करण्यात आल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. डोंगरी नुवे इथल्या संजीव बोजकर याच्या खून प्रकरणातील संशयित ताहिर हुसेन मुल्ला याला वेर्णा पोलिसांनी अटक करून गुरुवारी मडगाव इथल्या सत्र न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं संशयिताला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डोंगरी नुवे इथं संजीव बोजकर या 50 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मध्यरात्री खून झाला. या प्रकरणात संशयित म्हणून मूळ आंध्र प्रदेश इथल्या ताहिर हुसेन मुल्ला याला वेर्णा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल्यामुळे ताहिर यानं बोजगर याला मारहाण केली, ज्यात तो मरण पावला. ताहिर मुल्ला हा 10-15 दिवसापूर्वी आंध्र प्रदेशहून गोव्यात आला होता. तो कामाच्या शोधात होता. वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये काम मिळेल या आशेनं तो आला होता, परंतु त्याला काम मिळालं नव्हतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी तो तिथं असलेल्या टायटन चौकातील बस थांब्याच्या जागेत झोपत होता. मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे तिथं झोपला असता मध्यरात्री 12:30 वाजता तिथून जाणाऱ्या बोजकरनं त्याला पाहिलं. बोजगर दारूच्या नशेत असल्यानं तो तिथं मस्ती करू लागला. यावेळी ताहिर उठला आणि त्यानं बोजगरला अटकल्यावर त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी ताहिरनं बोजगर याला चापट्या बुक्के मारून ढकललं. बस थांब्याच्या बाजूला असलेल्या सबवेकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत, त्यामुळे जेव्हा ताहिरनं बोजगर याला ढकललं तेव्हा तो त्या पायऱ्यांवर आदळला. त्याचं डोकं पायऱ्यावर आपटल्यानं तो तिथंच बेशुद्ध झाला. तो बेशुद्ध झाल्यावर ताहिरनं त्याला ओढत बस थांब्यावर आणलं. त्यानंतर ताहिर तिथंच झोपला. बुधवारी सकाळी एक वाहतूक पोलीस आपले कपडे बदलण्यासाठी बस थांब्याच्या आडोशाला गेला असता त्याला ताहिर रडत असल्याचं दिसून आलं. पोलिसांना त्याला रडण्याचं कारण विचारल्यावर त्यानं रात्री घडलेला प्रकार सांगितला. आपल्या हातून खून झाल्याचं ताहिरनं सांगितल्यावर त्या वाहतूक पोलिसांना त्याला पकडलं. या प्रकरणी वेर्णा पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तिथं येऊन ताहिरला ताब्यात घेतलं. तिथं पंचनामा करण्यात आल्यावर बोजगर याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई पुढील तपास करतायत. दरम्यान संशयित ताहिरला वेर्णा पोलिसांनी मडगाव इथल्या सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. श्याम सूर्या नाईकसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कुडचडेतील नंदा लेक आणि आसपासचं क्षेत्र ओलित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या निर्णयावरून स्थानिकांनी मंत्री निलेश काब्राल आणि ओलित क्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरलं. लोकांना विश्वासात न घेता आणि काहीच कल्पना न देता तुम्ही कसा काय निर्णय घेऊ शकता असा सवाल स्थानिकांनी केला. यावेळी वातावरण बरंच तापलं होतं. पब्लिक हियरिंग घेतला नोटीस कॅमेरा यू शो मी यू इन कॅमेरा शो मी इन कॅमेरा यू शो मी पब्लिक हियरिंग शुड बी इन कॅमेरा. अरे रामा एक मिनिट कमिटी कोण असलो सांग कोणाला नोटीस धाडला नोटीस तेतून तुम्ही सगळे होणारा लेटर धाडली तुमच्याकडे कॉपी असतील बाबा की सांगता 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 मरे तू इथली ते सांभाळ घेऊन गेलो तुका जायचं कर पाहिला. अरे हांव कितें म्हाका जाय तें करता सांगा बाबाक सांगता बायोडायव्हर्सिटी कमिटीचे कोण असते कोण सांगता खबर ना म्हणा सांगता एक मिनिट ते सांगची पळय एक मिनिट ऐका
Unnecessary आमकां हांगा लुटपा आयला. एक मिनिट ऐका. कोण लुटता रे? आसूं NGT ओन्ली ती प्रॉपर्टी. चल NGT आमी दिता प्रॉपर्टी. तूं सोड. वेटलँड आमकां नाका. 550 वयल्यान 60 तुझे तू कोणाचो आमकां आमकां सांग. He's been informed to me. I'll show you my property. Around 10,000 plus property has gone. Why have you not raised grievances? You inform me. You send me letter. And we sent it, we put it on the paper. Not as an authority. No. Then why you have put this board? If you are not coming, no, then why this board has been put? Why you have put? It is notified म्हणून identify. तुम्ही धाडा NGT गो धाडा. धाडा न्हू NGT पळोवया. Notified आता NGT धाडपाचो प्रश्न. ना. तुम्ही काय नोटिफाय बी नाका तुमचे नाम किती केले आम नाकाच. We are our suggestion. Last suggestion is we want to denotify this wetland. Correct? आणि पुढच्या वेळी किती आणि पुढच्या वेळी किती प्रॉपर्टी कट आमची सामान करा. आणि किती करता ते सांगा पहिले. सांगा तरी लोकांना. तुम्ही करू नका. एवढा केला तिने अरे बस तुमचं should be considered. 550 वयल्या 64 कशे आले ते तुमच्यान सांगपा जाय ना. कशे आले? 63 कराने. 63 कराने. त्यो जाता म्हाका सांग लोकांक कन्सिडर करता तुम्ही प्रत्येक गोष्टीक. 2011 हांव काउन्सिलर नासलो हे पयले लक्षात दवरात. कळ्ळें तुमी म्हाका ब्लेम करनाकात. ना. 2011 नी हांव. ना. अरे 2011ची गोष्ट नाही. ना हांव तुका इतलो विचारता. NIOन जेन्ना केलो पळय हाजी हे कसलो ब्रीफ डॉक्युमेंट केलो पळय. वी इज द काउन्सिलर विल कन्सिडर यू टेल मी फॉर दिस. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आता इथंच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.